की तुम्हाला या समितीमध्ये बोलवणार आहे, तुमची बाजू ऐकून घेणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही जो शब्द दिला आहे, संकल्पनामा दिला आहे की या राज्यातल्या शेतकऱ्यांचं, पात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरकार करणार आहे, ते करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं आता तर बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये तुम्ही बघितलेलं असेल की इथं बच्चूभाऊ कडूंना जे समिती नेमलेली आहे सरकारने कर्जमाफी संदर्भातील, त्या कर्जमाफीच्या समितीमध्ये बच्चूभाऊ कडूंना आता बोलवण्यात येणार आहे आणि त्यामध्ये बच्चूभाऊ कडूनच्या ज्या ज्या काही कर्जमाफी संदर्भातील मागण्या असणार आहे, 2 लाख, 5 लाख, 4 लाख ज्या काही मागण्या असणार आहे, त्या मागण्या आता बच्चूभाऊ कडूनच्या या समितीमध्ये पूर्ण होणार आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता कर्जमाफीला जसं की झुकलेले आहे, 7/12 कोरा 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 जे त्यांनी इथं वचननामा दिलेला होता. जसं की निवडणुकीच्या आधी त्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार. आता ते वचन पूर्ण करण्याची इथं स्थिती आलेली आहे. आता कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातली होणार, कोणत्या बँकेतली होणार, खास करून किती लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे. परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर बघा, जसं की महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसंदर्भातील महत्त्वाची अपडेट सांगितलेली आहे. नाही, बच्चू कडू साहेबांसोबत आमच्या 4 बैठका झाल्या. मी मंत्रालयात सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकी लावल्या. त्यांचं बऱ्यापैकी तेव्हा समाधान झालं. त्यांचं म्हणणं आहे की जे काही परिपत्र काढायचे ते परिपत्र विभागाने काढले नाही. आज सकाळी त्यांचा मला SMS होता. काल काही आमचे नागपूर SP त्यांच्या कार्यकर्त्यांना धरपकड केली वगैरे. मी त्यांना SMS केला की जे काही परिपत्रक आहेत, जे काही शासन निर्णय आहेत, ते काही कॅबिनेटमध्ये जाऊन काढावे लागतात, काही बिना पैशाचे असतात, काही त्याला फंड्स लागतात, फायनान्समध्ये जावं लागतं. त्यामुळं त्या बैठकीतनं काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सुटल्याही आहे. जसं दिव्यांगांना त्यांनी म्हटलं होतं की त्यांचे रकमा वाढवा, त्यांचं अनुदान वाढवा. तर दिव्यांगाचं 1,500 पासून 2,500 करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी, अजितदादांनी, एकनाथजींनी घेतला आणि आपण अधिवेशनात बघितलं असाल तो जाहीर झाला. त्यांची महत्वाची मागणी जाहीर झाली आणि महत्वाची मागणी शासनाने मान्य केली. दुसरी त्यांची महत्वाची मागणी होती बच्चू कडूंची की कर्जमाफीवर कमिटी तयार करा आणि कर्जमाफी देताना अशा लोकांना देऊ नका जे धनदांडगे आहे, ज्यांना गरज नाही आहे. त्याकरता त्याचं काय SOP असेल, कुठल्या लोकांना कर्जमाफ केलं पाहिजे, कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे. एखादा शेतकरी फार्म हाऊस बांधतो शेतामध्ये, तोही कर्ज काढतो, त्याला माफी करायची का? तर हा विषय एकदा समितीसमोर यावा. आणि बच्चू कडूंना मी सांगितलं, 3दा 4दा माझं बोलणं झालं की तुम्हाला या समितीमध्ये बोलवणार आहे, तुमची बाजू ऐकून घेणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही जो शब्द दिला आहे, संकल्पनामा दिला आहे की या राज्यातल्या शेतकऱ्यांचं, पात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरकार करणार आहे, ते करणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं आता हा जो स्टंट आहे, भगतसिंगगिरी सुरू करू, तर मग हे करू ते करू, सरकारने संपूर्ण ऐकून घेतलं. सरकारने त्यांना बऱ्यापैकी त्यांच्या आंदोलनाला आम्ही रिस्पॉन्ड केलं. मी स्वतः लेखी दिलं त्यांना की दिव्यांगाचे पैसे वाढणार, ते वाढले. त्याला लेखी दिलं की कमिटी होणार, तर कमिटी केली. त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. पण त्यांनी ठरवलं त्या आंदोलन करायचं, तर मग त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू केलंय. त्या ठिकाणी आंदोलन करायला त्यांची मुभा आहे. सरकार त्यांचं म्हणणं ऐकत आहे, तरी ते आंदोलन करतायत. तर मला वाटतं बघू पुढच्या काळात काय निर्णय. सरकारशी चर्चा रोज सुरू आहे, माझ्यासोबत ते बोलतात आहे, पण तरी आंदोलन का करतात मला माहिती नाही. मी त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून की दोनही महत्वाचे विषय, एक दिव्यांगाचं अनुदान वाढवणे, शेतकऱ्याच्या कर्जमाफाची कमिटी बनवणे आणि छोटे छोटे विषय जे आहे त्या मंत्र्याचे परिपत्रक काढणे किंवा काही फायनान्शियल इश्यू आहे त्याच्यासाठी कॅबिनेट समोर जाणे किंवा फायनान्समध्ये जाणे, हे आम्ही करतो आहे. त्यांना आजही विनंती आहे माझी, कुठले आंदोलन करू नका. पाण्या पावसाच्या दिवसात सरकार तुमचं म्हणणं ऐकायला तयार आहे, ऐकताय आणि बऱ्यापैकी निर्णय करताय. सरकार म्हणून, मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कुणाला मंत्री बनवावं, कुणाला नाही बनवावं, हा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे. अजितदादाचा अधिकार अजितदादाच्या लोकांचा पक्षाबद्दल आहे, एकनाथ शिंदेजींना अधिकार आहे. शेवटी त्यांच्यावर कारवाई करायची असेल की त्यांना ठेवायचं असेल, हा भाजपाचा रूलच नाहीये. आता सरकार, माननीय देवेंद्रजी
गतिमान सरकार, पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकारची भूमिका व्यक्त करतायत. विधिमंडळात आम्ही पारदर्शीपणे गतिमान काम केलं. आता काही प्रकरणामुळं थोडं आता त्या ठिकाणी जनतेला काही विषयाची आमच्याकडनं अपेक्षा आहे की बाबा यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी ते केलं. मला असं वाटतं ज्यांच्या पक्षामध्ये जे जे काही समोर आलाय त्या पक्षातल्या नेतृत्वाने त्याचा विचार करायचा आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सरकारमध्ये मोठे भाऊ आहे. आमची विनंती राहणार आहे सर्व पक्षांना, आमच्या सोबतच्या महायुतीच्या, की आपण आपले जे संस्कार आहे, आपली जी संस्कृती आहे, महाराष्ट्राला 21व्या शतकातला सर्वोत्तम राज्य करायचा जो विचार आपण केला आहे, देवेंद्रजींनी 2029चा विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे, 34चा संकल्प केला आहे. या संकल्पाला साजेसं काम आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्यामध्ये एखादी घटना जी असं त्या ठिकाणी काही सरकारचे संपूर्ण कामच त्या ठिकाणी मागे पडतं, तर पुढच्या काळात आम्ही दक्षता घेऊ.